घराकडून बघा काय नाव बनवलं त्याचं? सुपर बॉस्टन बॉल पाहिजे. सुपर बॉस्टन बॉल पाहिजे बघा. साप पाहू शकतो आपण मित्रांनो, पाहू शकतो बघा आपण. इथे बघा इकडे नाही कोण आहे हा? पिगवान आहे. पिगवान आहे बघा. पाहू शकतो आपण 6 फूटपर्यंत वाढतो आणि पालेभाजी खातो. फक्त पालेभाजी खातो म्हणतात आणि 6 फुटापर्यंत वाढतो. बघा मित्रांनो आपण पाहू शकतो. उसने कर दिया था बाहर, इसीलिए तो मैं भी बाहर करके आ जाऊँ. नहीं, इधर ही मेरे को इसका कैश दो. उसने उसका कैश दिया था, इधर मेरे को कैश दो. कोणता साप आहे मला? सुपर बॉस्टन बॉल पाहिजे. बघा बाहेर दिसत साप आहे ना, कौन सा बड़ा है? पाहू शकतो आपण बघा. भाई ये लो टैगवाना ले. कौन सा वाला? सांप नहीं चाहिए. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. पुन्हा एकदा आपलं स्वागत. बघा मित्रांनो, आज भरपूर दिवसाने आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतोय. बघा मित्रांनो, आपण आहोत मुंबईमध्ये आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जास्त करून बहुतेकचे व्हिडिओ आपले गावचे असतात बघा मित्रांनो. त्यामुळे मुंबईला आल्यानंतर गावचे व्हिडिओ आपल्याला बनवता येत नाही. आणि मित्रांनो, आपल्या आता कॅमेऱ्याचं काम निघालं होतं, त्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हत्या. तर मित्रांनो, आज आपण आता जाणार आहोत दादरला एक छोटंसं प्राणी संग्रहालय आहे, ते आपण पाहण्यात जाणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ इतके दिवस वेळ गावात आपल्या चॅनलमध्ये काय येत नव्हते आणि मी तुम्हाला सांगितलं, कारण आपण मुंबईला आल्यानंतर वेळ मिळत नाही आपल्याला. एक दिवस सुट्टी असते फक्त, त्याच्यामध्ये पण इतर कामं असतात मित्रांनो. तरी आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण व्हिडिओ बनवत असतो. आणि आज बघा आपल्याला वेळ मिळालेला आहे आणि आज आपण जाणार आहोत दादरला. जो दादर ॲक्वाझू छोटासा प्राणी संग्रहालय आहे ते पाहण्यात जाणार आहोत मित्रांनो. तुम्ही अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पाहूया तिकडे जाऊन दादरला कशा प्रकारे प्राणी संग्रहालय आहे. आणि आता आपण भेटू थेट दादरलाच. तर चला बघूया पूर्ण व्हिडिओ. बघा मित्रांनो, आता आपण दादर स्टेशनला उतरलो आहे बघा. 1 नंबरवरती आहोत आणि आपल्याला इकडे जायचं आहे बाहेर. आणि बघा आपण पाहतोय बघा, आपल्याला जायचं आहे इकडे 22 मिनटं आपल्याला लागणार आहे चालत जायला. आणि टॅक्सीने जर घेतो 10 मिनटं आहे. आणि आपण आहे ना आता चालत जाणार आहोत बघा. इकडून जायचं आपल्याला, बाहेर पडायचं आहे. तर चला जाऊया आता आपण आणि तिकडे भेटू आता डायरेक्ट प्राणी संग्रहालयामध्ये. बघा मित्रांनो, हे आहे ना दादरमध्ये शिवाजी पार्क आहे बघा. इकडे क्रिकेटचे सामने देखील बघा होतात. आणि आज रविवार असल्यामुळे बघा इकडे सर्व जे लोक आहेत ते खेळायला वगैरे आलेले आहेत बघा. इकडे क्रिकेटचे सामने वगैरे इकडे दादरला होत असतात. मोठ्या स्पर्धा देखील होतात या शिवाजी पार्क मैदानावरती. बघा मित्रांनो, फायनली आपण आहे ना दादर झूजवर पोचलो आहे बघा इकडे. आणि बघा तिकडे समोर शिवाजी पार्क मैदान आहे बघा. आपण तिकडून आलो बघा मित्रांनो. दादर स्टेशनवरून आपल्याला वेस्टर्न रेल्वेने आल्यानंतर आपण दादर स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 1वरती आपल्याला बाहेर पडावं लागतं वेस्टला. आणि तिथून 20 मिनटावरती किंवा 15 मिनटावर चालत आपण या झूजवर येऊ शकतो बघा. आणि आता आपण इकडे पोचलो आहोत बघा. दादर प्राणी संग्रहालय पाहू शकतो आपण. मरीना ॲक्वाझू बघा. आणि आता आपण इथं हा गेट आहे बघा. आणि इथं इथून आपण एंट्री करणार आतमध्ये. छान अशी सजावट आहे बघा. तिकीट वगैरे आतमध्ये आहे होते. आपण जाऊन पाहणार आहोत आतमध्ये बघा. इकडे शोभेचे झाडं आहेत बघा. आणि बघा लोक हे बघायला आलेले आहेत बघा. आपण पाहू शकतो छान अशी तिकडे झाडं आहेत बघा. इकडे आहे ना छान अशी फुलझाडं आहेत वेगवेगळ्या कलरची. आणि शोभेची झाडं देखील आहेत बघा. इकडे छान बगीचा आहे. इकडे मस्तपैकी गार्डन टाईप बनवलेलं आहे बघा. इकडे सर्व वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. रंगीबेरंगी फुलझाडं आहेत पाहू शकतो आपण. छान असं सजावट आहे इथली.
सुंदर अशी इकडे वस्तू देखील खरेदीसाठी विक्रीसाठी ठेवलेली आहे बघा. हा परिसर आहे बघा. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत बघा. इकडे प्रवेश इकडून आतमध्ये जायचं आपल्याला. इकडे आतमध्ये आहे. हो तिकीट कुठे मिळेल? इथेच मिळेल बघा. इकडे तिकीट मिळतो. आता आपण तिकीट काढणार आहोत. तर बघा मित्रांनो आपण आता तिकीट वगैरे काढलेलं आहे बघा. इथे तिकीट काढतायत आणि 10 रुपये तिकीट आहे. फक्त 10 रुपयामध्ये एका प्रति माणसामागे 10 रुपये आहे ना. प्रति माणसामागे 10 रुपये तिकीट. स्वस्तामध्ये आपण हा प्राणी संग्रहालय पाहू शकतो. आणि बघा इथे समोरच बघा एक साप ठेव, नाक ठेव. कोणता साप आहे हा? बॉल पाहिजे बघा या भांड्यामध्ये आहे. दाखवा जरा उघडून. हा बघा काय नाव बनवलं त्याचं? सुपर बॉस्टन बॉल पाहिजे. सुपर बॉल पाहिजे बघा. साप पाहू शकतो आपण मित्रांनो. आणि आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत पाहिला बघा. छान असे हे मासे इकडे मासे आहेत. माशांचा विभाग आहे तिकडे. आता आपण चालूया. तर चला जाऊया आपण आतमध्ये मासे बघायला. इकडे लोक देखील आलेले आहेत बघा पर्यटक. पाहू शकतो बघा आपण छान असे मासे आहेत. फ्लोरन्स बघा माशाचं नाव आहे फ्लोरन्स. त्यानंतर इकडे बाकी देखील मासे आहेत. त्यानंतर बघा इकडे कासव आहे. पाहू शकतो आपण कासव बघा. त्यानंतर इकडे बघा पाहूया आपण. हे बघा छान असे मासे आहेत. बघा याचं मार्बल क्राटफिश या माशाचं नाव आहे बघा. नंतर बघा इकडे आहेत बघा. इकडे देखील आहेत. तो बघा त्यानंतर बघा इकडे देखील आहेत. फिश है फिश. बघा इकडे देखील आहे. त्याचं नाव आहे रेनबो विंडो टेल्टा बघा. इकडे देखील आहेत बघा. बघा इकडे देखील आहे बघा. बेबी बघा दाखवते मासे आपल्या मम्मीला. बघा पाहू शकतो आपण बघा. इकडे बघा इकडे छोटे छोटे मासे देखील आहेत.
तर बघा इकडे देखील आहेत. बघा आता आपण इकडे माशांचा डिपार्टमेंट पाहिला आणि आता आपण तिकडे जाणार आहोत. बघा त्या साईडला देखील काय ते बघा जाणार आहोत. बघा चला जाऊया तिकडे. तिकडे बघा बदक देखील आहे. बघा बदक आहेत. आता इकडे जाणार आहोत आपण. बघूया इकडे काय आहे ते. इकडे पक्षी देखील आहेत आणि प्राणी आहेत. बघा ससे आहेत इकडे. बघा इथे पोपट आहे, त्याच्यात ससे देखील आहेत आणि उंदीर देखील आहेत. बघा पाहू शकतो आपण. ससा आहे बघा. पक्षी देखील बघा पोपट आहेत वेगळे जातीचे. इकडे जाऊया. इकडे काय बघूया. इकडे साप आहेत. बघा मित्रांनो मोठा साप आहे इकडे, आपण पाहू शकतो. बघा इकडे बघा पाहू शकतो. मांजरं आहेत, वेगळ्या जातीची मांजरं आहेत बघा. आता इकडे जाऊया आपण. इकडे काय आहे बघा. इकडे कासव आहेत पाहू शकतो आपण. छानसं कासव आहेत बघा. बाहेर देशात असकर आहे बघा पाहू शकतो आपण. बघा साप बघा हा बाहेर देशात असकर ते म्हणतायत. आम्ही लोकांना ना भीती दूर करण्यासाठी हात लावला जातो. आणि बरेच मुलं शिकतात पण आमच्याकडे. हो बघा ना करणार शूट करणार फोटो बघा. काय गले में मत डालना. पाहू शकतो बघा आपण. तुझं बघायले नाही सीधा करा.
आता बसवा ना, आता बसवा, असं बसवा ना. हे बघा कोण आहे हा? पिगवान आहे. पिगवान आहे बघा, पाहू शकतो आपण. 6 फूट पर्यंत वाढतो आणि पालेभाजी खातो फक्त. पालेभाजी खातो म्हणतात आणि 6 फुटापर्यंत वाढतो. एकदम खिलौना लग रहा है. देखा इसको इकडे बघा सरडा आहे बघा. और लेना है किसी को? पाहू शकतो आपण. किसी को लेना है भाई? 50 भी चार्ज है? नहीं काही नाही सर, तुम्ही मला 50 देणार हा ना, हे पण लावतो. नॉर्मल कैमरा. चालेल. हाँ, कितने लोग को लेना है? दोनों को लेना है? क्या लेना है? दो. स्कैनर दो ना. बघा मित्रांनो, आपण पाहू शकतो. कैश है. उसने कर दिया था बाहर, इसीलिए. तो मैं भी बाहर करके आ जाऊँ. नहीं, इधर मेरे को इसका कैश दो. उसने उसका कैश दिया था, इधर मेरे को कैश दो. कोणता साप आहे मला? सुपर बेस्ट बॉल पाहिजे. बघा बाहेर दिसते तेव्हा साप आहे ना, ये कौन सा बड़ा है? पाहू शकतो आपण बघा. भाई ये लो टैगवाना ले. कौन सा वाला? सांप नहीं चाहिए क्या? नहीं. पुढे घ्या ना. फोन पे ले लो ना. कैश ही. फोटो काढू का? पूछ लो, जबान की बाहर निकलता हूँ. असंच पकड, अंकलचं तोंड दे होतं. आपको क्या होता है? तो पण टॉप लागेल मला. और किसको लेना है? बघा मित्रांनो, आता आपण पाहिलं की आपण एक साप हातामध्ये घेतला होता आणि बघा हा जो प्राणी आहे तो देखील आता हातामध्ये घेतला बघा. आणि याचे आहेत ना प्रत्येकाचे 50 रुपये, म्हणजे ह्याचे 50 आणि सापाचे 50 असे जर हातामध्ये घेऊन काय बनणार आहे? फोटो. सध्या आम्ही आता रिनोव्हेशन करतोय. रिनोव्हेशन नंतर आमच्याकडे बरंच काय काय येईल तुम्हाला बघायला भेटायला, तर तुम्ही शॉर्ट तेव्हा या. बघा ते जे हातामध्ये घ्यायचे 50 रुपये आहेत. फोटो वगैरे आपण काढू शकतो. आणि जर तुमच्याकडे काय असतील तर तुम्ही शॉर्ट मध्ये आणून देऊ शकता. आम्ही त्यांचं पालन पोषण इकडेच करतो. ससे कासवा विश्वास हवी तुम्ही आणता पालता मन भरता सोडून द्या, आम्हाला आणून द्या. बघा पाहू शकतो तिथे पर्यटक देखील आलेले आहेत बघा. बघा इकडे कासव देखील आहेत बघा, आणि कासव देखील आपण हातामध्ये घेऊ शकतो. आपण एक कासव घेणार आहोत हातामध्ये. बघा पाहू शकतो आपण हातामध्ये कासव घेतलेला आहे बघा. हा बघा कासव ह्याला मिळताना पैसे लागत नाहीत बघा हातामध्ये. बघा आणि आता आपण कासव देखील हातामध्ये घेतलेला आहे बघा. ओरडा केला त्याने बघा. बदक बघा. आपण जाऊ ना परत झालं. फुल पार्टी बरोबर, धमाल बड्डेलाच झाली पाहिजे. बरोबर आहे. आणि एकदा आता दोन घोट मारले तुला विचारू नका. तर बघा मित्रांनो, आपण आता प्राणी संग्रहालय, दादर प्राणी संग्रहालय आपण फिरून झालेलं आहे बघा. छानपैकी आपण पाहिलेलं आहे की मासे पाहिले, आपण त्याच्यामुळे साप पाहिला, बदक पाहिले. त्यानंतर बघा इकडे तिकीट काउंटरवरती तर आपण फिरून आलेलो आहोत बघा. छानपैकी प्रत्येक माणसाला 10 रुपये, स्वस्तात मस्त असं हे प्राणी संग्रहालय आपण पाहू शकतो बघा मित्रांनो. कधी तुम्ही आलात तर इकडे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही दादर स्टेशनवरती उतरू शकता. दादर स्टेशनवरती उतरल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर 1 ला बाहेर वेस्टला बाहेर पडल्यानंतर
शिवाजी पार्क त्या समोरच एकदम अपोजिट साईडला हा प्राणी संग्रहालय आहे मित्रांनो. चालत तुम्ही 15-20 मिनिटांमध्ये पोहोचू शकता. तर कधी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ह्या प्राणी संग्रहालयाला भेट देऊ शकता किंवा इथले जे मासे वगैरे आहेत, साप आहेत, कासव आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता. मित्रांनो बघा छान वाटलं इकडे फिरून. इकडे बघा सर्व ही मॅनेजमेंट टीम बसलेली आहे. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, एकंदरीत ते दादर प्राणी संग्रहालय छोटंसं प्राणी संग्रहालय कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. मी तुम्हाला कसं यायचं ते आता सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो की दादर स्टेशनवरती तुम्ही उतरू शकता. प्लॅटफॉर्म नंबर 1वरती वेस्टला बाहेर पडल्यानंतर चालत तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये शिवाजी पार्कपर्यंत पोहोचू शकता. आणि शिवाजी पार्कच्या एकदमच अपोजिट साईडला समोरच हे प्राणी संग्रहालय आहे. तर थांबूया. तुम्ही एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचं देखील आभार. मित्रांनो अशाच व्हिडिओना पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.